फॅमिलीची सुद्धा इच्छा आहे. कधी पाया खांदीला खांदीला कुण्या गौंड्यानं बांधिला ग बांधिला कुण्या गौंड्यानं बांधिला ग बांधिला. शेवटची ओळणी कशी म्हणत असते माहितीये का लाईव्ह मध्ये कार्यक्रमात महाराष्ट्राचे लाडके गायक कवी वामन दादा काय म्हणतात माहितीये का? वामन गोंधळी सांगतात, सांग वामन गोंधळी ग गोंधळी बसली साजनाच्या गळी साजनच्या गळी बसली साजनाच्या गळी साजनच्या गळी. धन्यवाद. आणि विशेष म्हणजे आमच्या वहिनी साहेबांना माझे खंडोबाचे गाणे खूप आवडत नाही का? म्हणजे माळसा राणीच्या मनाच्या व्यथा मी जी मांडत असते ते आमच्या वहिनी साहेबांना खूप आवडतात आणि दादा सांगतात की ती तुमचे गाणे खूप ऐकते. म्हणून मी वहिनीसाठी खास माळसा राणीच्या मनाच्या व्यथा असे आहे. आणि ताई एक विनंती आहे तुम्हाला, एक माळसरांनीसाठी गाणं म्हणायचं आणि भानूसाठी गाणं म्हणायचं. आणि हिला ही पण तुमच्या गाण्याची भरपूर इतकी फॅन आहे की पंढरपूरला आल्यानंतर तिचा आग्रह होता की मला ताईला कसल्याही परिस्थितीत भेटायचं आहे. मला काय वाटते माझ्याबद्दल ती लाजणार नाही. महाराष्ट्रातले सर्व कलावंत म्हणजे बंधू भाव आपण एकत्र आहे. तो कुठल्याही धर्माचा असो, बरोबर, कलावंत पुढे जात असेल त्याच्या पाठीवर थाप मारावी. बरोबर बरोबर. त्याला आईची माया ठेवली पाहिजे. पण त्याचं पाय वडण्याचा कार्यक्रम कुठल्या मूर्ख कलावंताने करू नये अशी माझी शाहीर नंदकुमार पाटोळे. महाराष्ट्रावर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर 2 बायकांनी फजिती ऐका भांडण नेलं असे 500 प्रोग्राम तुमच्या मोबाईलमध्ये झालं. मित्रांनो, मरोपर्यंत कला हेच माझं जीवन असं समजून प्रत्येक कलावंताला सन्मानित करण्याचा मंत्र मी प्रत्येकाला देतो. आणि हेच माझा धर्म आहे. आणि हेच कलावंतांनी आदर्श घेऊन पुढे वाटचाल करावी. आणि माझे मित्र गोंधळी साहेब यांनी एवढंच गाण्यावर थांबू नये. हजारो गाणे पुढे प्रल्हाद शिंदे दुसरा माझा मला आठवला पाहिजे आपल्या आवाजातून. एवढीच अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.